दंडवत प्रणाम. दीपक NSK यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बघूया 2-3 कलरमध्ये पवित्र पर्व कसे बनवणे. अगदी सोपे आहे. याच्या आधी आपण एका सिंगल धाग्यामध्ये बघितलं होतं, तर आज आपण मल्टी कलरमध्ये बघूया. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं लागणारे आपल्याला साहित्य नारळ. त्याला आपण प्रॉपर शेप दिलेला आहे, ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. 2 कच्च्या सुपाऱ्या हव्या आहेत. रेशमचा धागा घेतलेला आहे 2 कलरचा आणि लोकर. त्यातल्या त्यात धागा पक्का करण्यासाठी आपल्याला फेविक्विक. तर सर्वात प्रथम आपण हा जो काही धागा आहे एका भांड्यामध्ये, आपण त्याला तांब्या म्हणूया, त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ते धागे ओढण्यासाठी सोपं जातं. तर दोन्ही कलरचे धागे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर ह्या ठिकाणी दोन्ही सुपाऱ्या आपण याच्यामध्ये दोन्ही धाग्यांनी मल्टी कलरमध्ये आपण विणणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुपारीच्या सेंटरला घेऊन राईट साईडला त्याची चाल करायची आहे. याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये पण सविस्तर माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे एक 3 राऊंड याच्यामध्ये आपल्याला एक कलर धागा फिरवायचा आहे. रेशमचा धागा हा आपल्याला मार्केटमध्ये टेलरिंग शॉपमध्ये इझिली मिळून जातो. त्यानंतर दुसऱ्या कलरचा धागा सेम त्याच पद्धतीने त्याच्या पुढे आपल्याला त्याची चाल पकडायची आहे. तर खालची बाजू जी आहे ती लेफ्ट साईडला असणार आणि वरची बाजू जी असणार ती राईट साईडला असणार. तर अशा पद्धतीने 3 राऊंड घ्या किंवा 4 राऊंड घ्या. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला डिझाईन करून विणू शकतात. बघू शकता तुम्ही सुपारी कशा प्रकारे मी विणत आहे. सुपारीला आपण कुठल्या प्रकारचं होल नाही केलेलं. खूप इझी आहे आणि खूप कुशलतेने आपल्याला हे विणावं लागतं, कारण रेशमचा धागा हा चोपडा असतो, त्याच्यामुळे हातातनं तो सटकण्याचे खूप चान्सेस असतात. तर सुपारी घट्ट अशी पकडावी लागते. तर अशा पद्धतीने आपण सुपारी पूर्णपणे विणून घेतलेली आहे. सुपारी पूर्णपणे विणून झाल्यानंतर खालील बाजूस आपल्याला फेविक्विकने ते धागे पक्के करावे लागणार. तर त्यासाठी आपण फेविक्विकचे 1 ते 2 थेंब त्यामध्ये टाकायचे. सेंटर पॉईंटला पण टाकायचा असतो. वरच्या बाजूलाही आपल्याला फेविक्विक टाकावे लागेल, जेणेकरून तो धागा सरकणार नाही. बघू शकता मी कशा प्रकारे या ठिकाणी फेविक्विकने मी ते सुपारीचे दोन्ही बाजू पूर्णपणे पॅक करत आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही सुपारी विणून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर असा त्यांचा लुक दिसतोय. आता ह्या सुपारी आपल्याला नारळाला घट्ट बांधायची आहे. तर त्याची जी काही व्हिडिओ आहे, मागील एका व्हिडिओमध्ये मी ती सर्व काही मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिटेल्स सविस्तरमध्ये मी त्याच्यात सांगितलेलं आहे. तर ते बघून तुम्ही त्याप्रमाणे ते फॉलो करा. आणि नारळ कसं घट्ट बांधायचं, सुपारी कशा बांधायची ते त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. सेम तीच प्रोसेस या ठिकाणी फॉलो करायची असते. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सेंटर पॉईंट, नारळाचा सेंटर पॉईंट पकडून आपल्याला याच्यात पाकळ्या तयार करायच्या असतात. तर चारही बाजूने आपल्याला सेंटर पॉईंटने अशा प्रकारे धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे काही डिझाईन बनणार आहे ती सारखी दिसणार आहे. तर आज हे जे काही पवतं बनवत आहे हे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जाळी नसणार. हे पूर्णपणे घट्ट आणि पूर्ण भरीव असं हे डिझाईन असलेलं पवतं असणार. डेकोरेटिव्ह पवतं आहे. खूप सुंदर असं आपण पवतं असं घरी तुम्ही तयार करू शकता. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंतही ह्या व्हिडिओ पोहोचवा. बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण हे नारळ विणत आहोत. हा सेंटर पॉईंट सारख्या अंतरावरती आपण ह्याला हे जे काही क्रॉस आहेत ते क्रॉस आपण करून घेतले, पाकळी पाडून घेतली. तर वरची साईड जी आहे ती आपल्याला बाहेरच्या बाजूने विणायची आहे आणि सेंटर पॉईंटपासून खालची जी बाजू आहे ती आतली पाकळी आपल्याला ती भरत चालायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी 3 ते 4 राऊंड आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत.
ही जे काही डिझाईन बनवतो आहे ही चारही बाजूनी फिरवणार, जेणेकरून सुपारी सरकत नाही, तिरपी होत नाही, पवतं हे तिरपं होत नाही, सारख्या पद्धतीने विणलं जातं आणि डिझाईन पण खूप सुंदर अशी बनते. तर ह्या ठिकाणी मी 2 प्रकारचे धागे घेतलेले आहेत. सुपारीमध्ये जे धागे घेतले त्याच्या व्यतिरिक्त मी एक नवीन तिसरा जो धागा आहे एक वेगळ्या कलरचा तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामुळे थोडासा लुक असा ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. आपण तो बघूया कशा प्रकारे मी तुम्हाला ते एक तिसऱ्या कलरचा पण त्याच्यामध्ये मी धागा टाकून आणि ते विणलेलं आहे. सर्वात प्रथम अशा पद्धतीने 3 ते 4 राऊंड फिरवून आपल्याला चारही बाजूने पूर्णपणे पवतं विणून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान अशी डिझाईन बनते बघा. त्यानंतर एक तिसऱ्या कलरचा जो धागा आहे तो पण आपण घेतलेला आहे. 4 रीळ घेतलेले आहेत मी ते. तर ते चारही रीळ सोबत घेऊन तो धागा आपल्याला जो काही आता ग्रीन कलरचा धागा मी जो फिरवलेला आहे त्याच्या दोन्ही साईडला तो टाकायचा, जेणेकरून आपल्याला एक चांगला असा लुक दिसेल त्याचा. बघू शकता वरची बाजू जी आहे ती मी बाहेरची चालतोय, खालची बाजू जी आहे ती आतली बाजू भरत चालतोय. सेम असे 2-2 राऊंड फिरवून ती पाकळी पूर्ण करायची. परत त्याच पाकळीला मी आतल्या बाजूनेही एक पट्टी तयार करतोय. वरची बाजू वरची जी पाकळी आहे ती आतल्या बाजूने भरते आणि खालची जी पाकळी आहे ती बाहेरच्या बाजूने भरत चालते. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण नारळाच्या चारही बाजूने अशा पूर्ण पाकळ्यांना असा हा एक वेगळा कलर जो आहे तो आपल्याला तो धागा आपल्याला फिरवायचा असतो. खूप सुंदर असं पवतं तयार होतं. बनवणे पण खूप सोपं आहे, फक्त कुशळतेने आपल्याला बनवावं लागणार, कारण धागा हा घट्ट पकडायचा असतो. धागा जर ढिल्ला सोडला तर पवत्याची जी काही शेप आहे ती चेंज होऊन जाणार. त्याच्यामुळे खूप कुशळतेने आपल्याला हे पवतं बनवावं लागतं. ही जी काही डिझाईन आहे ही चौरस डिझाईन मी बनवत आहे. पतंगी डिझाईन आपण याला म्हणतो. तर याच्या व्यतिरिक्त मी अजूनही नवीन डिझाईन मी बनवणार आहे. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. बघत राहा शेवटपर्यंत, हा व्हिडिओ मिस करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशाप्रकारे आपण हे पवतं बनवत आहोत. आता आपण जो काही तिसरा धागा घेतला होता त्याच्या व्यतिरिक्त आपला जो रेग्युलर आहे एक पिवळ्या कलरचा धागा, रेशमचा धागा आहे हा आपण घेतलेला आहे. वरची जी पाकळी आहे ती बाहेरून आपण भरत चालतो, खालची पाकळी आतल्या बाजूने भरत चालणार. सेम अशाच पद्धतीने आपल्याला पतंगी डिझाईन बनवण्यासाठी चौरस डिझाईन बनवण्यासाठी पाकळी जी आहे ती आतून बाहेरून दोन्ही साईडने भरावी लागणार. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने तुम्ही ती डिझाईन बनवू शकतात. खूप सोपी पद्धत आहे. पवतं बनवणं खूप अवघड पण नाही आहे. फक्त आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं की कुठला धागा कुठे फिरवायचा, त्याच्यात अंतर किती ठेवायचं हे समजून घेणं गरजेचं असतं. बघा कशी सुंदर डिझाईन तयार होते आहे आपली. अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी पिवळा धागा जो आहे तो आपण फिरून घेत आहोत, जेणेकरून आपल्या पवत्याची छान अशी डिझाईन तयार होते. धागा जो आहे 4 पदरी धागा असल्यामुळे थोडंसं जाड अशी त्याची डिझाईन तयार होते. तर एक दोऱ्याच्या मागे एक धाग्याच्या मागे दुसरा धागा आपल्याला तो कंटिन्यू फिरवायचा असतो. त्याच्यामुळे जाळी तयार नाही होत, नारळाचा जो बेस आहे तो दिसणार नाही, फक्त आपली डिझाईन शो होते. अशा पद्धतीने आपण पूर्ण नारळाला 3 कलरमध्ये विणलेला आहे. अजून जे काही उरलेला आहे तो धागा पूर्णपणे आपण भरत चालणार. अशाच पद्धतीने त्या पूर्ण पाकळ्या भरत चालायच्या आहेत. खूप सोपं आहे.
बघा परत मी जो ग्रीन कलरचा धागा आहे तो वरच्या बाजूने बाहेरची बाजू भरत चालत आहे आणि खालची पाकळी जी आहे ती आतल्या बाजूने भरतोय. सेम अशाच पद्धतीने तुम्हालाही बनवायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण नारळाला जो काही हा एक धागा ग्रीन कलरचा धागा असतो हा 3 ते 4 राऊंड आपण फिरवून घेणार प्रत्येक पाकळीच्या साईडने. बघू शकता कशी छान डिझाईन तयार होते. रेशमचा धागा नसेल तर तुम्ही आपण जे स्टिचिंग मशीन जे शिलाई मशीनसाठी जो काही रीळ वापरतो तेही तुम्ही घेऊ शकतात. 4 ते 5 रीळ एकासोबत 4 ते 5 दोरे तुम्हाला सोबत घ्यायचे असतात. त्याच्यामुळे विणायला पण सोपे जाते आणि लवकर पण होते. खूप जास्त वेळ लागत नाही. एक साधारण अर्धा तास 30 मिनिटाचा वेळ लागतो. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही पूर्ण पवतं तयार करू शकतात. बघा कशी छान डिझाईन तयार होते. चारही बाजूनी आपण अशा प्रकारे हे दोरे जे आहेत ते आपण फिरवत आहोत. ही डिझाईन पूर्णपणे भरत चालली आहे. अशा पद्धतीने आपण चारही बाजूने पूर्ण नारळ विणून घेतलेलं आहे. बघू शकता आपण कसं सुंदर असं पवतं तयार झालेलं आहे. खूप सोपं आहे. तुम्ही घरी बनवू शकतात. तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा. दंडवत प्रणाम.